स्वागत करूया अनीश केडेकर, the Google boy of Nagpur. There are some students I am requesting, please keep quiet for some time because hello Anish, I want you to be here with me. Come. ये वर करून झाल्या पाहिजे. जे विद्यार्थी करत नाहीये त्यांची नोंद घेतली जात आहे. रेकॉर्ड वाले तुम्हाला सगळ्यांना बघत आहे. तुमची शाळा, तुमचं मॉडेल जोरदार. जोपर्यंत आम्ही थांबायला सांगत नाही तोपर्यंत जी प्रत्येक टाळी ही वर्ल्ड रेकॉर्ड ज्युरी मेंबर जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. टाळ्या थांबू देऊ नका, जोरदार टाळ्या. तुमच्या फुल कॅपॅसिटी मध्ये तुम्ही या टाळ्यांचा गजर करायचा आहे. आणखी जोरात, अजून थोडीशी ताकद लावून, पूर्ण ताकदीनिशी. पुन्हा एकदा सगळे फोटोवाले दादा एक छान फोटो घ्या. ती म्हटल्यावर सगळेजण एकत्र टाळ्या वाजवूया. आता सगळ्यांना आज कशाची ती मोबाईल बाजूला ठेवूया. दोन्ही हात वर करूया. दोन्ही हात वर, ताट वर, पाठीचा कणा ताट, पाठीचा कणा एकदम ताट. दोन्ही हात ताट वर. मोबाईल पर्समध्ये ठेवून द्या, पर्स साईडला ठेवून द्या. इकडचे विद्यार्थी सुद्धा. आणि ती म्हटल्यानंतर नॉन स्टॉप टाळ्यांचा गजर. सज्ज. दोन जे उभे आहेत त्यांनी सुद्धा. तीन जोरदार टाळ्यांचा गजर जोरदार करा. आपण सगळे जमलो आहोत वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंट या ठिकाणी. आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि आपण खाली घेऊ शकता. धन्यवाद मनापासून. आणि अशा पल्लवी पाटोदकर बोधिले यांना मी मंचावर आमंत्रित करते. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत आहे पल्लवी पाटोदकर बोधिले यांचं. स्वागत स्वागत स्वागत.
स्वागत आणि यामध्ये नाव दर्ज झालेलं आहे. थोड्या वेळ आपल्याला अरेंज करताना आयोजनामध्ये नक्कीच विलंब झालेला आहे, परंतु तरीसुद्धा आपण दिवसभराचं आयोजन त्यामुळेच आधीपासून आखून ठेवलेलं होतं, कारण की वेळेवरचे जे काही प्लस मायनस असतात एवढ्या मोठ्या आयोजनातले हे मला वाटतं आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेत. कारण इथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या सोबत असलेले शिक्षक आहेत आणि शिक्षक बरेच वेळा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सायन्स प्रदर्शनीला कॉम्पिटिशनला नेत असतात. तर त्यामुळे आपल्या सर्वांना कल्पना असेलच की वर्धा जिल्ह्यातला आजवरचा झालेला हा एक सगळ्यात मोठा सोहळा किंवा एक्झिबिशन आपल्याला म्हणता येईल. आणि सांगायला अत्यंत आनंद होत आहे की इथे आज 650पेक्षा जास्त मॉडेल्सचं प्रेझेंटेशन करण्यात आलेलं आहे. आणि जे पहिल्यांदाच आज इथे विद्यार्थी जे आहेत किंवा शिक्षकही आहेत त्यांनाही सांगू इच्छिते की हे मॉडेल्स जे आहेत हे सगळे वेगवेगळ्या 10 कॅटेगरीमध्ये आपण डिवाईड केलेले आहेत. म्हणजे ज्या हॉलमध्ये आपण सगळेजण आहोत याच्या म्हणजे माझ्या जर आपण इकडे डाव्या हाताला बघितलं तर तुम्हाला आर्किटेक्चर, ॲस्ट्रॉनॉमी, ॲस्ट्रॉलॉजी, वेदिक मॅथ्स या टाईपचे मॉडेल्स मिळतील. राईट साईडला जर आपण इथे बघितलं तर या साईडला तुम्हाला मेटलर्जी, वॉटर कन्झर्वेशन, त्याच्यानंतर एन्शियंट टूल्स अँड इनोव्हेशन्स इन डेली लाईफ याचे मॉडेल्स मिळणार आहेत. बाहेर कॉरिडॉर्समध्ये जर आपण बघितलं तर ॲग्रिकल्चर आणि आयुर्वेदा. तर अशा पद्धतीने आपण सगळे झोन्स जे आहेत ते डिस्ट्रीब्यूट करून दिलेले आहेत. फॉर्मल इनॉग्रेशनला आपण सुरुवात करण्याच्या आधी काही 2-3 सूचना तुम्हाला द्यायच्या आहेत मला. त्या म्हणजे की प्रत्येक मॉडेलला 2 विद्यार्थ्यांनीच कृपया तिथे बसावं. त्यांच्यासोबत आलेले जे विद्यार्थी आहेत हे मधात चेअर्समध्ये अरेंज होतील, म्हणजे मग सगळ्यांना व्यवस्थित तुम्हाला जागा मिळेल. कुणालाही विद्यार्थ्याला मॉडेल ठेवायला किंवा बसायला जर जागा नसेल तर त्यांनी कृपया हा फॉर्मल इनॉग्रेशनचा प्रोग्राम संपल्यानंतर परत येऊन आमच्यासोबत संपर्क साधावा. कारण एक लक्षात घ्या मुलांनो, आज जे आपण इथे जवळपास 2000 विद्यार्थी आज इथे जमलेले आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याची उपस्थिती इथे खूप महत्त्वाची आहे. कारण एक एक विद्यार्थी, जसं आपण म्हणतो ना की थेंब थेंब जर साचलं तर एक माठ भरत असतो, तर तसंच ॲक्च्युली वर्ल्ड रेकॉर्डचं पण असतं. म्हणजे एक एक विद्यार्थी जेव्हा या इव्हेंटला जुळतो आहे तेव्हा तो वर्ल्ड रेकॉर्ड त्या लेवलचा आपण सेट करू शकत आहे. म्हणजे 2000 मधला एक जरी विद्यार्थी आज नसेल तर त्याची कमतरता आपला जो इंटरनॅशनल लेवलला वर्ल्ड रेकॉर्ड सेट होणार आहे किंवा एनरोल होणार आहे त्याच्यामध्ये 1999 असा तो सेट होईल. त्याच्यावरून तुम्ही समजू शकता की प्रत्येक विद्यार्थी हा वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे. हा खूप महत्त्वाचा आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला कुठलंही काहीही वाटत असेल की गैरसोय होत आहे किंवा काही तर कार्यक्रमाच्या नंतर फॉर्मल इनॉग्रेशनच्या नंतर नक्कीच समोर रजिस्ट्रेशन डेस्कला तुम्ही संपर्क साधावा. आज आपण फॉर्मल इनॉग्रेशन प्रोग्राम सुरू करू. मी सूरज बोधिरे सरांना विनंती करते की त्यांनी आपले आजचे जे गेस्ट आहेत तर यांना मंचावर विराजमान करावं आणि मग फॉर्मल इनॉग्रेशन संपल्यानंतर तसं तुमचं इन्स्पेक्शन जे आहे ते ऑलरेडी सुरू झालेलं आहे. तुम्हाला माहिती नाही की कोण कोण जजेस आहे, पण इन्स्पेक्शन सुरू झालेलं आहे आणि वर्ल्ड रेकॉर्डची जी टीम आहे त्यातले काही मेंबर्स पण ऑलरेडी आलेले आहेत. त्यांचं इन्स्पेक्शन जे आहे ते सुरू आहे. बाकी गाईडलाईन्स तुम्हाला वेळोवेळी आपण देऊ. केला पाहिजे पूर्ण. तयार आहात का? भारत माता की. आवाज नाही आला मला. परत भारत माता की. दोन्ही हात वर करून भारत माता की. चला आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. मी या ठिकाणी सूरजजी गुडील यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांना कृपया मंचावरती घेऊन यायचं आहे आणि आमंत्रित करत आहे. त्याचबरोबर वैदिक गणित तज्ञ नागपूर शेफाली मॅम गुप्ता यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनाही आपण सन्मानाने या मंचावर आमंत्रित होण्याची विनंती करत आहोत. सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण मंचावर या उद्घाटन सत्राकरता सादर आमंत्रित आहात. त्याचबरोबर बुशरा पठाण मॅडम वेस्टा वाईस प्रेसिडेंट यांनाही या ठिकाणी आपण आमंत्रित करत आहोत. मंचावरील आपण स्थान ग्रहण करावं. ही सर्व मंडळी आजच्या या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला विनंतीस मान देऊन आणि तुमच्या सगळ्यांचा उत्साह वृद्धिंगत करण्याकरिता सादर आमंत्रित झालेली आहे. त्यानेच खरी संपत्ती आणि सर होऊन जाऊ द्या. आज आपण सारे एका ऐतिहासिक क्षणात, मराठीत म्हणतात जगाला जर जिंका ही संस्कृती
आपल्या सगळ्यांच्या मनाचा अंधकार दूर करून, निराशेचा अंधकार दूर करून प्रकाशाकडे जाणारं हे दीप प्रज्वलन एक ज्योत ज्ञानाची, एक ज्योत प्रतिभेची, एक ज्योत क्रांतीची, एक ज्योत शिस्तीची, एक ज्योत नवीन विचारांची, एक ज्योत नवनिर्मितीची, अशा सर्व ज्योतींचं प्रज्वलन या ठिकाणी केले जात आहे. या अद्वितीय प्रवासाला उत्साह, उमेद आणि अभिमानाने सुरुवात करूया. या ज्ञान ज्योतीला आपण नमन करत आहोत. आपली संस्कृती कृपया या हॉलमधला मोठा फॅन बंद करावं. सभागृहाची व्यवस्था सांभाळणाऱ्या दादांना विनंती आहे. हे शुभ दीपाचं प्रज्वलन या वातावरणातलं तेज आणखी वाढवत आहे. तसं सर्व विद्यार्थी मित्र हो, तुमच्या सगळ्यांच्या इथे असण्याने, कारण आजच्या पुन्हा मी हे सांगेन की आजच्या या संपूर्ण आयोजनाचे नायक कोण असेल? नायक म्हणजे इंग्रजीत एक्झॅक्टली गेली वगैरह सगळं ठीक है, क्योंकि जब रिकॉर्ड बनता है तो बहुत सारी चीज़ें होती है. सो कोई बात नाही है ना, आपल्या सगळ्यांना या सगळ्या गोष्टींची सवय असतेच. आज कृपा म्हणावी विशेष ती वरुण राजाची, कारण फुल पाऊस आज धो 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 असणार आहे. असं सर्व समाज माध्यमांनी सगळ्या सोशल मीडियामध्ये सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे आणि आपण अनुभवतोय तो स्वच्छ सुंदर असा प्रकाश. त्यामुळे थोड्या वेळासाठी या सभागृहामध्ये प्रकाश नसला तरी हरकत नाही, कारण निसर्गाने आज सगळं प्रकाशमय आणि लख आपल्या सगळ्यांसाठी केलंय. त्या निसर्गासाठी सुद्धा एकदा हर हर शिवशंकर नीलकंठ गंगाधर आय शरणं ते हरे. ज्ञान ऐसा विशाल वेद अमृतने चाहे माथे चंद्र विराजे. आपल्याला अनेकदा आपण ही स्तुती ऐकलेली आहे.
अनेक वाद्यांच्या ही स्तुती त्या विधात्यापर्यंत पोहोचली, त्यामुळे तात्पुरता जो पुरवठा होता तो थांबला आणि आता लाईट येऊन सलग असा पुरवठा सुरू राहील याची शाश्वती आपल्याला थोडीफार मिळाली. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. इतकी सुंदर स्तुती ज्या विद्यार्थ्यांनी सादर केली आहे ही स्तुती आपण अनेकदा ऐकली आणि जेव्हा आपण ऐकतो तेव्हा अनेक वाद्य आजूबाजूला वाजत असतात आणि त्या पीठना सुद्धा त्यांनी आज मोजक्या वाद्यांमध्ये आपल्या सगळ्यांसमोर सादर केलं आणि वातावरणातली प्रसन्नता पवित्रता वाढवलेली आहे. त्याबद्दल त्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार मानते. यानंतर फार वेळ घेत नाही कारण आपण थोडंसं उशिराने चाललेलो आहोत, पण लेट पण थेट होणारं आपलं कार्य आहे. म्हणूनच द वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंटमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. अतिथी देवो भव ही आपली परंपरा आहे आणि म्हणूनच सर्व मान्यवरांचं या ठिकाणी या ग्रँड इव्हेंटमध्ये द वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंटमध्ये आपण सादर मनापासून स्वागत करत आहोत. हे स्वागत या ठिकाणी देण्याकरता आपण आज त्यांना पुस्तक देऊन त्यांचं स्वागत करणार आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी या स्वागत सत्रामध्ये ज्यांचं स्वागत आपल्याला करायचं आहे टाळ्यांचा गजर नॉनस्टॉप होऊन जाऊ द्या. ज्यांचं स्वागत करायचं आहे श्री सचिनजी जोशी सर, विदर्भ प्रांताध्यक्ष विद्या भारती यांचं स्वागत करण्याची विनंती मी सूरजजी बोतिले सर यांना करते. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. पण मी विनंती करेल की ज्याने आपलं नाव अगदी कमी वयामध्ये सर्वत्र पोहोचवलं, अनिश खेडकर. अनिश तू कुठे आहेस? अनिश रांगेत आज तुला बसायचं बघायला हे असतं निरागस, पण मात्र बुद्धीच्या जोरावर त्याने त्याचं हे स्थान मिळवलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी उदाहरण म्हणून तो आपल्या समोर आहे. धन्यवाद. यानंतर मी विनंती करते स्वागत करतील आचार्य श्रेयस पुरेकर सर, संचालक IKS सेंटर वैदिक सायन्स अँड रिसर्च सेंटर नागपूर. श्रेयस पुरेकर सर, संचालक IKS सेंटर यांचं स्वागत. कुशल सेनाट सर यांच्या हस्ते आपण पुस्तक देऊन करत आहोत. जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. सौ शेफाली गुप्ता मॅडम, वैदिक गणित तज्ज्ञ, आज आपल्या विनंतीला मान देऊन द वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंटमध्ये आवर्जून उपस्थित राहिल्या आहे. मी विनंती करते जिने रेकॉर्ड ऑलरेडी स्थापित केले आणि संकल्पनेतून ज्यांच्या हा आजचा सुंदर सोहळा निर्माण झाला आहे त्या पल्लवी बोधिले पातोडकर यांना त्या शेफाली गुप्ता मॅडम यांचं स्वागत करतील. ज्ञानाचं संवर्धन करणारी ही सर्व पुस्तके आपल्या शेल्फमध्ये नाही तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपलं स्थान उंचावत असतात. म्हणून त्या पुस्तकांना या ठिकाणी आज आपण त्या पुस्तकाने सर यांना अनिशचं स्वागत. खरं तर हे स्वागत त्याच्या एकट्याचं नाही तर त्याच्या आजी ज्यांनी कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर मात करून त्या पुढे आल्या आणि त्याच्या मार्गदर्शक आहेत त्याचे आई बाबा यांचंही हे कौतुक आणि अनिशला इथे ते घेऊन आलेले आहे, त्यामुळे त्यांचंही मनापासून स्वागत आणि आभार. यानंतर मंगेशजी घोगरे सर यांचंही आपण स्वागत करत आहोत. मी पुन्हा एकदा विनंती करते कुशल सेनाट सर, आपण सरांचं स्वागत करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करत आहोत. माननीय मंगेशजी घोगरे सर, डॉक्टर मंगेशजी घोगरे सर, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वर्धा, आज यांचं मोलाचं सहकार्य आणि त्यांच्या असण्यामुळे या कार्यक्रमाला एक मोठं बळ झालं. कारण शिक्षण विभाग जेव्हा अशा सगळ्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांना आपल्या बरोबर घेतं तेव्हा त्या प्रकल्पांना पूर्णतेत जाण्याची एक खात्री आपल्याला मिळत असते. धन्यवाद. यानंतर पुढील स्वागत करण्याची विनंती मी फिजिक्सचे प्रतीक सर यांना करेल. आपणास विनंती आहे की आपण बुशरा पठाण मॅडम मेस्टरच्या व्हाईस प्रेसिडेंट इथे आहेत त्यांचं स्वागत करावं. बुशरा पठाण मॅडम. मी आदेश सरांना विनंती करते की ते माननीय माजी प्राचार्य पद्माकर बाविस्कर सर मराठी सर यांचं स्वागत करावं. आदेश सरांना विनंती. आदेश सर मॅथ्स टीचर आहेत आणि ते स्वागत करतील मराठीच्या शिक्षकांचं. दोनही विषय वेगवेगळे, विषय पद्धती वेगळी आणि
त्या विद्यार्थ्यांचा उत्साह दोन्ही शिक्षक वाढवत आहेत, माझी प्राचार्य आहेत, पण अजूनही मराठीचं मार्गदर्शन घेण्याकरता आम्ही सर्व मंडळी सरांकडे, बाविस्कर सरांकडे कधीही गेलो तरी आम्हाला मार्गदर्शन मिळतं. धन्यवाद सर. मी हाडेकर मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती श्रद्धा मॅडम ज्या केमिस्ट्री शिकवतात त्यांना विनंती करेल की आपण हाडेकर मॅडमचं स्वागत करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हाडेकर मॅडमचंही स्वागत करत आहोत. केवळ विद्या आणि हे सगळं असताना आपल्याला फायनान्स सुद्धा महत्वाचं असतं, म्हणून आज इथे RBI असिस्टंट मॅनेजर महेशजी धुमिल सर आवर्जून उपस्थित राहिले. सर आपलं मी मनापासून स्वागत करतो आणि आपलं स्वागत करण्याची विनंती मी प्रतीक सर यांना करते. माननीय महेशजी धुमिल सर RBI असिस्टंट मॅनेजर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मी सरांचं स्वागत करण्याची विनंती प्रतीक सरांना करते. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. मी योगेश घोगरे सर यांचंही या ठिकाणी स्वागत करते. सूरज सरांना विनंती आहे की आपण योगेश सरांचं स्वागत करावं. डॉक्टर योगेश घोगरे सर, असिस्टंट प्रोफेसर ऑफ केमिस्ट्री, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट. मिस्टर सुखदेवे सर हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. मी विनंती करते श्रद्धा मॅडमना की आपण अभिलाष सरांचं, डॉक्टर अभिलाष सरांचं स्वागत करावं. डॉक्टर हरिप्रसाद पायकराव, असिस्टंट प्रोफेसर ऑफ बायोलॉजी, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक नागपूर यांचं स्वागत करण्याची विनंती मी आदेश सरांना करते. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया सरांचं. आज हा ऐतिहासिक क्षण ज्यांच्या उपस्थितीमध्ये आपण सगळेजण अनुभवणार आहोत आणि त्याचे साक्षी बनत आहोत अशी ही सर्व मान्यवर मंडळी. माननीय अरुण घुगे सर, असिस्टंट प्रोफेसर बायोलॉजी, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक नागपूर यांचं स्वागत करण्याची विनंती प्रतीक सरांना करते. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण ज्ञानवर्धन करणाऱ्या या पुस्तकांचं या ठिकाणी त्यांना हस्तांतरण करून त्यांचं या सोहळ्यामध्ये आपण मनापासून स्वागत करत आहोत. माननीय नवले सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी सूरज सरांना करते. सूरज सरांना विनंती आहे आज या समारोहामध्ये आपल्या सगळ्यांचा उत्साह वर्धन करण्यासाठी नवसर आले, त्यांचं स्वागत जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण करूया आणि पुस्तक देऊन सरांचं स्वागत आपण या ठिकाणी करत आहोत. आपण निखिलजी रोकडे सर, लायन्स क्लब वर्धा प्रेसिडेंट यांना या ठिकाणी आमंत्रित करूया आणि सूरज सरांना विनंती आहे की कृपया आपण त्यांचं मंचावर पुस्तक देऊन स्वागत करूया जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये. त्यानंतर लिनियस क्लब प्रेसिडेंट माया व्यवहारे मॅडम सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही सहकार्य आपल्याला मोलाचं नेहमी लाभत असतं आणि आज त्यांचं या मंचावर आपण मनापासून स्वागत करताना आपल्या सगळ्यांना अतिशय आनंद होत आहे. द वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंटमध्ये माया व्यवहारे मॅडम यांचं सहकार्य, त्यांची उपस्थिती आज आपण या मंचावर पुस्तक देऊन साजरा करत आहोत. लिनियस क्लब प्रेसिडेंट माया व्यवहारे मॅडम, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मॅडमचं स्वागत करूया. आणि आमच्या सगळ्यांची मैत्रीण, आमच्या सगळ्यांना नेहमी कायम कौतुक करून प्रोत्साहन देणारी आणि चुकल्यावर व्यवस्थित समजावून सांगणारी आमची मैत्रीण आणि आज ती एक पदावर आहे अशा लिनियस क्लब डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट प्रतिभाताई वाळके यांनाही मी या ठिकाणी आमंत्रित करते. आणि पल्लवी ताईंना विनंती आहे, पल्लवी गोदिले मॅडमना विनंती आहे की आमच्या प्रतिभा वाळके मॅडमनाही त्या मंचावर आल्यावर त्यांचं पुस्तक देऊन आपण या द वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंटमध्ये सन्मान करावा. प्रतिभाताई वाळके ज्यांच्या नावामध्येच प्रतिभा आहे आणि
सगळ्या प्रतिभाशाली कार्यांना त्यांचा नेहमी पाठिंबा असतो आणि तोही आज नाविन्यपूर्ण या उपक्रमामध्ये त्यांनी दिलेलं सहकार्य मोलाचं आहे. म्हणूनच त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करत आहोत. आजच्या या संपूर्ण मंचावरील सर्वांचं स्वागत आपण औपचारिकरित्या केलेलं आहे. आता स्वागत पुन्हा एकदा मनापासून या संपूर्ण नाविन्यपूर्ण ऐतिहासिक इव्हेंटमध्ये आलेल्या सर्व नायकांचं. पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना नायक म्हणते कारण आम्ही सगळी मंडळी इथे असतो. हा आयोजनाचा आम्ही इतका मोठा घाट घातला असता, मात्र त्या रेकॉर्डला सेट करणारे तुम्ही नसता तर हे आयोजन अजिबातच परिपूर्ण झालं नसतं. म्हणूनच सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक, सगळ्या शाळेच्या संस्था आणि महाविद्यालयांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करत आहोत. जोरदार टाळ्यांचा गजर सर्वांसाठी होऊन जाऊ द्या. या आनंदमयी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी होऊन जाऊ द्या. थोडा अवधी झालेलाच आहे पण आपल्याला प्रास्ताविकातून या संपूर्ण आयोजनाची एक जी काही रीतसर मांडणी आहे किंवा संकल्पना आहे ती आपल्या समोर येणं या कार्यक्रमाचा, या उद्घाटन सत्राचा महत्त्वाचा असा भाग आहे. त्यामुळेच मी फारसा वेळ न घेता या ठिकाणी डॉक्टर मंगेशजी घोगरे सर यांना या ठिकाणी कार्यक्रमाच्या या आयोजनाच्या प्रस्तावनेकरता आमंत्रित करते. डॉक्टर मंगेश घोगरे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वर्धा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण डॉक्टर मंगेश घोगरे सर यांचं या ठिकाणी स्वागत करूया. आणि महात्मा गांधीजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या सेवाग्रामच्या भूमीत आयोजित या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले सर्वच व्यासपीठावरील मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अतिथी वक्ते सन्माननीय श्री सचिनजी जोशी सर, शेफालीताई गुप्ता मॅडम, इतर सर्वच उपस्थित मान्यवर मंडळी, आपल्या सर्वांचे मी सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. वर्धा जिल्ह्याने संपूर्ण देशाला वेळोवेळी दिशा दिलेली आहे. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वामध्ये आपल्या जिल्ह्यामधून वेगवेगळ्या आंदोलनांचं नियोजन या वर्धा जिल्ह्याच्या आणि विशेषतः या सेवाग्रामच्या भूमीतून झालेलं आहे. इतिहास तेच लोक घडवू शकतात जे लोक इतिहास विसरत नाहीत. असा प्रगल्भ असा इतिहास आपल्या भारत देशाला लाभलेला आहे आणि हा इतिहास, हा ऐतिहासिक वारसा आपण विसरून चालणार नाही. जर आपल्याला काही बनायचं असेल, जर राष्ट्रीय स्तरावर नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली कीर्ती आणि आपलं महत्त्व जर प्रस्थापित करायचं असेल तर आपली संस्कृती, आपला इतिहास, आपली परंपरा आपल्याला विसरून चालणार नाही. खूप प्रगल्भ अशी ऐतिहासिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक परंपरा आणि वारसा आपल्या सर्वांना लाभलेला आहे. याच पार्श्वभूमीवरती आपल्या आज वर्धा जिल्ह्यामध्ये सनशाईन सेल फाउंडेशन आणि सेल फाउंडेशन वर्धा, त्याचबरोबर शिक्षण विभाग वर्धा, त्याचबरोबर विद्याभारती आणि इतर सर्वच मान्यवर मंडळींच्या सहकार्याने आणि योगदानाने या वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंटचे आयोजन या सभागृहामध्ये आज केले जात आहे. या सभागृहामध्ये या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वच विद्यार्थी मित्रमंडळींचे, त्याचबरोबर शिक्षक बंधू भगिनींचे मी मनपूर्वक स्वागत करतो. असं म्हटलं जाते की नाही ज्ञानेन सदृश्यम प्रवित्रमिहि विद्यते. या जगामध्ये ज्ञानासारखं पवित्र क्षेत्र किंवा ज्ञानापेक्षा पवित्र दुसरं काहीही नाही आहे. आणि हे पवित्र ज्ञान आणि या पवित्रतेचा वारसा जो आपल्याला संस्कृतीने दिलेला आहे हा जपला जावा, हा टिकून राहावा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सेल फाउंडेशन यांनी ही जी संकल्पना आपल्यासमोर मांडलेली आहे, खरंच ही कौतुकास्पद आहे. आपण सर्वच जण त्यांचे एकदा जोरदार टाळ्या वाजवून एकदम मनापासून अभिनंदन करूया. सेल फाउंडेशनसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया. आपला उत्साह आपल्या टाळ्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दाखवायचा आहे. मला कल्पना आहे की खूप वेळ झालेला आहे आणि अगदी सकाळपासून गेल्या अनेक दिवसापासून आपण या उपक्रमाची तयारी करत होता आणि आज या उपक्रमाला प्रत्यक्ष या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. संपूर्ण दिवसभरामध्ये या उपक्रमामध्ये जे जे काही मॉडेल्स या ठिकाणी मांडले गेलेले आहेत, विषयनिहाय मॉडेल्स आहेत, पल्लवी मॅडमने आपल्याला सांगितलेलं आहे. याची पडताळणी जी आहे ही टीमकडून, परीक्षकांकडून केली जाईल
त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मान्यवर मंडळी आपल्याला या ठिकाणी उपस्थित आहेत, ते मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत. मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की या ठिकाणी आपल्याला RBIचे श्री थूल सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला कल्पना आहे की आर्थिक साक्षरता हा खूप महत्त्वाचा भाग आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सायबर फ्रॉड जे आहेत हे आपल्याला दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये दिसून येत असतात. तर त्या संदर्भात कोणती दक्षता घेतली पाहिजे यासाठी सुद्धा ते आपल्याला या कार्यक्रमाच्या दरम्यानच मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर विद्याभारतीच्या सन्माननीय शेफाली मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. वैदिक गणित ही एक खूप महत्त्वाची संकल्पना आहे आणि ते आपल्या सर्वांना परिचित आहे. त्याचा सुद्धा परिचय आणि सर्वच बाबी ज्या आहेत त्याचं महत्त्व जे आहे हे या ठिकाणी आपल्याला अधोरेखित करण्यासाठी मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक आयोजकांच्या वतीनं स्वागत करतो. याचबरोबर इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स नागपूर, शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था यांचे सर्व सन्माननीय प्राध्यापक मंडळी आणि त्यांचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ते सुद्धा आपल्याला फॉरेन्सिक क्षेत्रासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. त्यामधल्या करिअरच्या संधी काय असणार आहेत या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन केले जाणार आहे. तर आपण सर्वांनी त्याचा सुद्धा लाभ घ्यावा. केवळ शेवटी आपल्याला सांगतो की केवळ रेकॉर्ड करणं हा आपला उद्देश नाही आहे. आपल्याला आपल्या संस्कृतीचा वारसा जपायचा आहे. ही संस्कृती एकत्रितरित्या या ठिकाणी आपल्याला या विद्यार्थ्यांनी दाखवलेली आहे. त्याचं हे चित्र या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि हा वारसा आपल्याला इथून पुढं न्यायचा आहे. या सर्वांसाठीच मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि वेळेचं भान लक्षात घेऊन मी माझे प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यू कॅन अँड वी कॅन. तुम्ही करू शकता आणि म्हणूनच आम्ही सुद्धा करू शकतो आणि आपण ते आज करून दाखवलेलं आहे. हा वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंट म्हणजे त्याचंच एक इतकं मोठं उदाहरण मंडळी. आजचा विक्रम सिद्ध करतो की विद्यार्थ्यांची कल्पकता, त्यांची मेहनत आणि त्यांच्या चिकाटीच्या जोरावर आपण जगाला दाखवू शकतो की ज्ञानाची खरी शक्ती कशामध्ये आहे. आणि म्हणूनच या विश्व विक्रमाच्या प्रवासामध्ये आपण सारे जण मिळून या विक्रमाला दाद देऊया, टाळ्यांचा गजर पुन्हा पुन्हा करूया. इतकं देखणं मार्गदर्शन सरांनी आता आपल्या सगळ्यासमोर व्यक्त केलेलं आहे. खरं तर हा एका दिवसाचा विक्रम नाही तर तो अनेक दिवसांची परिश्रमाची पराकाष्ठा आज या ठिकाणी झालेली आहे. मी फारसा वेळ न घेता तुम्हाला त्यांचं मोलाचं मार्गदर्शन यानंतर देण्याकरिता या ठिकाणी आलेले आहेत सन्माननीय श्री सचिनजी जोशी सर, विदर्भ प्रांताध्यक्ष विद्याभारती यांना मी त्यांच्या मनोगताकरिता तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देण्याकरिता सादर आमंत्रित करते. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया सन्माननीय श्री सचिनजी जोशी. आजच्या या अभूतपूर्व अशा विज्ञान प्रदर्शनीला जमलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, त्यांचे शिक्षक आणि पालक, आज खऱ्या अर्थाने असं वाटतंय की भारताचं भविष्य उज्ज्वल आहे. माननीय पंतप्रधान नेहमी म्हणतात की भारताला विश्वगुरू पद प्राप्त झालं पाहिजे. त्याचं एक छोटं स्वरूप इथे मला आज बघून अतिशय आनंद होतो. विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान कुरुक्षेत्र आणि दिल्ली याच्या अंतर्गत विद्याभारती विदर्भ प्रांत, ज्यामध्ये 11 जिल्ह्यांचा समावेश आहे, त्या 11ही जिल्ह्यांमध्ये सर्व शाळांपर्यंत पोहोचून इंडियन नॉलेज सिस्टम म्हणजे काय, भारतीय ज्ञान परंपरा, हे आज आपण करत नाही आहोत. हे विद्याभारती जवळपास 1955 पासून जेव्हापासून स्थापन झाली तेव्हापासून शिशुवाटिका आणि प्राथमिक शाळा संपूर्ण भारत देशामध्ये शिशु मंदिरं उभं करण्याचं काम विद्याभारतीने केलं आणि आपलं भारतीय संस्कृतीचं ज्ञान हे आज तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम लाखो आचार्य आणि हजारो शाळा या विद्याभारतीने उभ्या करून हे अविरत
सुरू आहे. आजपर्यंत अनेक शिक्षण धोरणं आली, परंतु त्याचं खऱ्या अर्थाने इम्प्लिमेंटेशन झालं नाही. तर गेली 35 वर्ष झाली आपण बघतो आहोत, ज्या प्रमाणामध्ये आपल्या धोरणाशी निगडीत सर्व अभ्यासक्रम मुलांपर्यंत पोहोचवण्यात आपण कितपत यशस्वी झालो आहोत. आज या ठिकाणी मला सांगताना आनंद होतो आहे की 2016मध्ये शैक्षणिक धोरणाची सुरुवात झाली. त्या पहिल्या बैठकीला मी हजर होतो आणि विद्याभारतीने दिलेल्या जवळजवळ 55% सूचनांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आला. आणि म्हणून भारतीय ज्ञान प्रणाली ही आपण या ठिकाणी लागू केलेली आहे, ज्यामध्ये सर्व विषयांचा समावेश आहे. उदाहरणार्थ यात वेद, उपनिषद, आयुर्वेद व योग, गणित व खगोलशास्त्र, वास्तुशास्त्र, साहित्य व व्याकरण, तसेच सामाजिक व नैतिक मूल्ये या सर्व विषयांचा समावेश होतो. या विषयांचं महत्त्व आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की वैज्ञानिक दृष्टिकोन ज्या कारणाकरता तुम्ही आज इथे आलेले आहात, तर आपली संस्कृती ही अंधश्रद्धांवर अवलंबून नसून वैज्ञानिक प्रयोगशीलतेवर आधारित आहे. उदाहरणार्थ सुश्रुत संहितेमध्ये केलेले शस्त्रक्रियेचे वर्णन हे आजही वैद्यकशास्त्रात मान्यता आहे. ज्ञान म्हणजे पुस्तकी गोष्ट तर नक्कीच नाही, तर जीवन जगण्याची पद्धत, योग व ध्यान ही मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारण्याची आजही जगभरात मान्य पद्धत आहे. समग्र विकास IKS सिस्टममध्ये शरीर, मन, बुद्धी, चित्त, आत्मा हे सगळे विषय IKSमध्ये याच्यावर विकास करण्यावर भर दिलेला आहे. भारतीय ज्ञान प्रणालीचे महत्त्व शिक्षण आणि विद्यापीठे त्या काळातही उपलब्ध होती. उदाहरणार्थ नालंदा आणि तक्षशिला प्राचीन आंतरराष्ट्रीय विद्यापीठे होती. इथे जगभरातील विद्यार्थी येऊन खगोलशास्त्र, गणित, वैद्यकशास्त्र, तत्त्वज्ञान शिकत असत हे दाखवते आणि भारताचा शिक्षणात किती मोठा वाटा होता ह्याची प्रचिती येते. गणित आणि खगोलशास्त्रामध्ये तर भास्कराचार्यांनी त्यांचं उदाहरण आपल्याला सर्वश्रुत आहे. अनेक असे उदाहरणं देता येतील की ज्याच्यामध्ये भारतीय ज्ञान हे जगापर्यंत कसं पोचवलं जाईल याचा आपण प्रयत्न करत आहोत. विद्याभारती संस्कृती ज्ञान परीक्षा घेऊन याद्वारे सर्व शाळांपर्यंत 3री ते 9वी या विद्यार्थी गटाकरता याच आधारावरती आपल्या संस्कृतीचं ज्ञान हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं याचा प्रयत्न करते. आपण आज इथे याच कारणाकरता जमलो की या गोष्टीचा प्रचार प्रसार व्हावा, की भारतीय म्हणजे आजपर्यंत शिक्षण होतं भारतात, पण त्या शिक्षणात भारत होता की नाही हे आपल्याला शोधावं लागतं. कशासाठी शिकायचं आपण तो इतिहास जो भारताचा नाही. आपण फ्रेंच राज्यक्रांती शिकत आलो आजपर्यंत, परंतु आपल्या भारतामध्ये जे योद्धे होऊन गेले, ज्या लढाया झाल्या, त्याचं गौरवशाली वर्णन आपल्या इतिहासात केलं पाहिजे. आज पुस्तकांमध्ये बदल झालेला आहे. NCERT, SCERT याच्यावर संपूर्णपणे आमूलाग्र बदल हे घडवत आहेत. तर त्याच्यासाठी आपण सर्वजण त्याला सपोर्ट करूया, त्याला मदत करूयात. आणि आज या धोरणामुळे 2035-40 पर्यंतचं हे धोरण पुढची पिढी आपल्याला कशी घडवता येईल, ज्यांच्यावरती पूर्ण भारतीय संस्कार आपण केलेले असतील याचं समाधान आपल्या पिढीला लाभेल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मोलाचं आपलं मार्गदर्शन या ठिकाणी आम्हा सर्वांना लाभलं.
एक्झिबिशन म्हणजे हा शाळेचा केवळ उपक्रम नसतो, तर तो असतो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा, कष्टांचा आणि त्यांच्या कल्पकतेचा एक नवा प्रवास मंडळी. आणि म्हणूनच आज या एक्झिबिशनमधून आपल्या विद्यार्थ्यांचे विश्वविक्रम म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित करण्याची जी एक ऐतिहासिक संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे. सर्व विद्यार्थी त्याचं सोनं करत आहे. हा क्षण फक्त त्यांच्या आयुष्यातील नाही, तर संपूर्ण समाजाच्या, शाळेच्या आणि आपल्या भारतासाठी सुद्धा, आपल्या वर्धा जिल्ह्यासाठी सुद्धा अभिमानाचा क्षण आहे. विद्यार्थ्यांचं लहानचं स्वप्न आणि त्यांच्या न थकणाऱ्या मेहनतीचं, शिक्षकांच्या मार्गदर्शनाचं आणि पालकांच्या पाठिंब्याने आज जगाच्या नकाशावर सुवर्णाक्षरांनी लिहिण्याचं हे कार्य आज या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. पुढील मोलाचं मार्गदर्शन करण्याकरिता मी आचार्य श्रेयस कुरेकर सर, संचालक IKS सेंटर वैदिक सायन्स अँड रिसर्च नागपूर, मी सरांना या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन देण्याकरिता आमंत्रित करते. माझी विनंती आहे, आपल्या सगळ्यांची उत्सुकता आम्ही समजू शकतो, पण थोडा वेळ आपण सगळे शांतता बाळगून हे मोलाचं मार्गदर्शन ग्रहण करूया. अरे आवाज नाही येत आहे. वयस्कर आहे की मुलं आहे सगळे? भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे. आदरणीय मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाचे आयोजक, सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो की या ठिकाणी आल्यावर मला माझं लहानपण आठवलं असता. सगळ्यात पहिला विषय, लहानपणी मी आपल्यासारखं असताना अनेक विज्ञान प्रदर्शनीमध्ये भाग घ्यायचो आणि मला असं वाटायचं की माझे आई वडील, पालक आणि शिक्षक हे त्यांना स्टेज मिळतो म्हणून मला तिथे उभं करतात. पण नंतर लक्षात आलं ज्यावेळेला मी मोठा झालो की त्यावेळेला जे काही मी पाहिलं ते सगळं मला आज कामात येते आहे. दुसरा महत्त्वाचा भाग हा की परवा मी दिल्लीला विज्ञान भवनामध्ये एक फार मोठा कार्यक्रम होता. आदरणीय नरेंद्र मोदीजी त्याला होते आणि तो कार्यक्रम करून सूरजजींचा आग्रह होता आज यायचंच आहे. त्याच्यामुळे मी काल रात्री फ्लाईटनी इथे पोहोचलो आणि आज इथे इथपर्यंत आलो. महत्त्वाचा भाग हा की जो उत्साह मला त्या कार्यक्रमात दिसला तोच उत्साह मला आज वर्धेला आपल्याही कार्यक्रमात पाहायला मिळतो आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. एक छोटीशी गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगेल आणि फार वेळ घेणार नाही. सगळ्या मुलांनी लक्ष देऊन ही गोष्ट आहे का, ही तुमच्यासाठी आहे. एकदा काय होतं, एक फार मोठं जंगल असतं आणि त्या जंगलामध्ये माझ्यासारखा एक माणूस असतो ज्याच्याकडे खूप डिग्र्या असतात, MBA, MBBS, BCom, MCom, PhD जेवढे काही असतील त्या सगळ्या. आणि त्या डिग्र्या घेऊन तो माणूस त्या जंगलात जातो. जंगलात गेल्यानंतर त्याला असं वाटतं की इथे आपली राहायची सोय झाली पाहिजे. मैं हिंदी में बोलू मॅडम, आपको समज रहा है? मराठी, ओके. तर त्या माणसाला वाटतं की आपली त्या ठिकाणी वस्ती झाली पाहिजे म्हणून तो तिथे एक जागा घेतो. आता खाण्याची सोय झाली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी काही झाडं लावतो. मग त्याला लक्षात येतं की आपल्याकडे काही पशु असले पाहिजे, आपल्याला चहा करायचा रोज सकाळी, तर दूध लागेल. तो काही शेळ्या, बकऱ्या, गाई, ढोरं त्याच्याकडे ठेवतो. आता काय होतं, एकदा त्याच्याकडे ज्या शेळ्या असतात त्या मेंढ्या घेऊन तो त्यांना चारायला निघतो आणि जोरदार वादळ येतं. वादळ आल्यानंतर बाजूलाच एक सिंहांचा कळप असतो. त्या कळपामधला एक जो बछडा असतो, एक छावा असतो. छावा म्हटलं की लक्षात येईल सगळ्यांना, आता छावा प्रसिद्ध आहे सध्या. तर तो छावा त्या मेंढ्यांच्या कळपात येतो आणि संध्याकाळ झाली, वादळ थांबलं की तो त्या सगळ्या पुन्हा मेंढ्यांना घेऊन आपल्या घरी येतो. आता आपण सगळे गावातले आहोत, आपल्याला माहीत आहे घरी आल्यावर आपण मोजतो 1, 2, 3, 4. तर करता करता त्याला लक्षात येतं की एक संख्या जास्त आहे. तो शोधतो कोण वेगळा आहे. त्याला लक्षात येतं की हा काहीतरी एक वेगळा आलेला आहे. पहिले तो विचार करतो याचं काय करावं. मग तो आपल्यासारखा आहे. मग तो विचार करतो की एक काम करू, याला आपण यांच्यामध्येच राहू देऊ. जरी हा सिंहाचा बछडा असला तरी याच्यामध्ये गुण हे मेंढ्यांचेच येतील, कारण तो त्या सत्संगामध्ये, त्या संगतीमध्ये राहील. मग असं करता करता 8-10 दिवस होतात. तो पण चारा खायला लागतो, तो पण खाली मान घालून चालायला लागतो. आणि 10 दिवस झाल्यानंतर
आपल्याच सारखे त्या जंगलाचा राजा कोण आहे? सिंह आहे ना. तर त्या जंगलातला राजा जो असतो तो म्हणतो की आपण तिथे एक IKSचा ज्ञान महोत्सव ठेवू, जसा आपण ठेवला. आणि म्हणतो आता सगळ्या सिंहांना आपण इथे बोलवू, जसे आजचे मान्यवर आपापले एक्सपर्टाईज आहे ते आले. तर त्यांचं संमेलन चालू असतं आणि या ज्या मेंढ्या असतात या तिकडे जातात चरायला. पुन्हा वादळ वारा येतो आणि तो जो बछडा असतो तो चुकून त्या IKSच्या ज्ञान संमेलनामध्ये चालला जातो. तिथे गेल्यानंतर तो पाहतो, पहिले तर ते सगळे लोक पाहतात, तर त्यांना एक माणूस दिसतो जो म्हणजे एक बछडा दिसतो जो खाली मान घालून येतो आहे, कोणाशीच काही बोलत नाही आहे. त्याला असं वाटतंय की आपल्यामध्ये काहीच नाही आहे, आपल्याला कोण मान देईल, आपल्यामध्ये काय ज्ञान आहे, काय विज्ञान आहे, काय परंपरा आहे. आणि हा विचार करून तो येतो. तेवढ्यात आपले आता आजचे आपले जेवढे मान्यवर आहे, सूरजजी आहेत, शेफाली मॅडम आहेत, पठाण मॅडम आहेत, हे लोक त्याला बोलावतात, म्हणतात तू या पे या. तर तो पहिले येतच नाही, मागे उभा असतो कुठेतरी. आल्यानंतर त्याला म्हणतात तू कोण आहे, तुझे पता आहे? तो पुन्हा काहीच बोलत नाही. मग त्याला म्हणतात की याला आपले थोडेसे प्रदर्शनीतले 500 मॉडेल्स दाखवले पाहिजे. मग त्याला थोडासा एक सर्वे करवतात. आता त्यांचं IKSचं ज्ञान संमेलन आहे बरं ते. तर तिथे ते त्याला सगळं फिरवतात आणि त्याला सांगतात कि हम कौन है, स्वयमेव मृगे करता, हम जहाँ पे खड़े रहते हैं वहाँ से हमारी विद्वत्ता, हमारा ज्ञान, हमारी परंपराएं हमें राजा बनाती है. तो तू शेर है, तू छावा है, तेरे अंदर ही तेरी परंपरा है और वो सब गुण, ते जे सगळे गुण आहेत, जे लक्षण आहेत ते सगळे तुझ्यामध्ये आहे. पण काय झालं की आपल्याला जी व्यवस्था मिळत गेली, जे आपण शिकत गेलो, त्याच्यामुळे आपल्याला त्याची आत्मविस्मृती झाली, म्हणजे विसर पडला. आणि मग त्याला ते सांगतात, त्याला ट्रेनिंग देतात 3 दिवसांचं. आता आम्ही IKSची ट्रेनिंग घेतो ना, FTP. मग ते सगळं केल्यानंतर त्याला म्हणतात आता तुझं आज ट्रेनिंग आहे, आज तुझी परीक्षा आहे. तर परीक्षेसाठी पुन्हा त्याला म्हणतात तुला आता पुन्हा त्याच कळपात जायचं आहे. आणि तो त्या कळपामध्ये पुन्हा जातो आणि त्या मेंढ्यांच्या कळपात गेल्यावर, त्या माणसाकडे गेल्यावर फक्त एकच डरकाळी फोड़तो, सिर्फ एक ही दहाड़ मारता है और वो जो आदमी होता है वो अपना बोरिया बिस्तर लेके वहाँ से भाग जाता है. यातून आपण काय घ्यायचं, आपण काय बोध घेतला पाहिजे? तर आपली अवस्था, जसं सरांनी आता सांगितलं की आपल्यावर जवळपास हजारो आक्रमणं झाले. ब्रिटिश असतील, मुघल असतील, फ्रेंच असतील, पोर्तुगीज असतील, डच असतील, हे सगळे लोक येऊन गेले. अनेकांनी प्रयत्न केला की इथली परंपरा, आपली परंपरा काय आहे? ज्या वेळेला आपण इकॉनॉमिक्स पाहतो तर आचार्य कौटिल्य आठवतात, मेडिसिन पाहतो तर कोण आठवतं? एखादं नाव माहिती आहे कोणाला? जाहिरातीत काय दिसतं? योग आणि म्हटलं रामदेव बाबा. रामदेव बाबांची मुळे महर्षी पतंजली. योग आणि आयुर्वेद म्हटल्यावर महर्षी पतंजली आठवतात. ज्या वेळेला आपण विमानांकडे पाहतो तर आम्हाला आमचे महर्षी भरद्वाज आठवतात. इतकंच नाही तर ज्या वेळेला आपण वैदिक गणिताकडे पाहतो तर आपल्याला स्वामी भारती कृष्ण तीर्थ, ज्यांनी वैदिक गणितांची रचना केली, ते आठवतात. इतकंच नाही तर आजचे उदाहरणं पाहिले तर आपल्याला डॉक्टर APJ अब्दुल कलाम पण आठवतात. तर ही जी आपली परंपरा आहे याचा आपल्याला काही कारणाने विसर पडला. आणि मला असं वाटतं की आचार्य कोणाला म्हणतात? आपण सगळे अध्यापक म्हणजे आचार्य आहोत. आचरवती आचिनवती ती आचार्य आहात. जो आपल्यामध्ये असलेला ज्ञान, स्वाभिमान आणि आत्मजागृती ही विद्यार्थ्यांना देऊ शकतो, तो खऱ्या अर्थाने अध्यापक आहे. आणि हे महत्त्वाचं काम आज इथे उपस्थित आपण सगळे अध्यापक आणि त्यांचे पालक, आपल्यामध्ये आज अनिश आहे, उदाहरण आहे आपल्यासाठी एक मोठं. त्याचे वडील पण इथे आहेत. मी त्यांचे अभिनंदन करेल की त्यांनी आपल्यासमोर एक आदर्श प्रस्तुत केला आहे की आजची ज्ञान प्रणाली आधुनिक टेक्नॉलॉजी आणि मॉडर्न एजमध्ये वावरताना पण आपल्याला ज्ञान परंपरेचा प्लॅटफॉर्म कसा मिळवून घ्यायचा आहे याचं एक उदाहरण ठेवा. तर या दृष्टीने मी सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. विशेष रूपाने पल्लवी मॅडम आणि सूरज मॅडम, मी पाहतोय त्यांचे अथक परिश्रम, जवळपास मागच्या 3-4 महिन्यांपासून त्यांचे फार परिश्रम चालले आहेत, फार धावपळ चालली आहे. पण मी एवढं नक्की सांगेल की हा एक कार्यक्रम आपण वर्धेत घेतला, हा एक मॉडेल आहे आमच्यासाठी. आम्ही अपेक्षा करतो की नॅशनलीच नाही ते इंटरनॅशनल लेवलला असे महोत्सव आपण भविष्यातही प्रस्तुत करावे.
आमचं सगळ्या लोकांचं त्याला सहकार्य राहील. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करून या ठिकाणी मी माझे 2 शब्द थांबवतो. भारत माता की. ज्यांच्या बोलण्यातून वैदिक परंपरेचे आणि वैज्ञानिक अंग ज्यामध्ये आहे त्या जीवन मूल्यांचे आणि अध्यात्माचं असे सुंदर गणित त्यांनी मांडलं आणि त्याची छान सांगड आपल्या सगळ्यांना अनुभवता आली. त्यांनी केलेलं मार्गदर्शन हे केवळ ज्ञानवर्धकच नाही तर आपल्या सगळ्यांना आत्मचिंतन करायला लावणारं सुद्धा आहे मंडळी. वैदिक शास्त्राचा गाभा समजावून घेताना आधुनिक विज्ञानाशी त्यांनी जो संबंध जोडला तो खरंच खूप मोलाचा आहे आणि ती शैली आम्हाला खूप प्रभावित करून गेली सर. त्यांच्या विचारांमुळे विद्यार्थी आणि आपण सगळ्या श्रोतांमध्ये एक छानसा असा एक पूल तयार झाला आणि मला असं वाटतं की ज्ञान परंपरेबद्दल आपण सगळ्यांनी आदर बाळगला पाहिजे. तो अभिमान आपल्याला असायला हवा आणि नव्या जोमाने आपण पुढील कार्य करण्यासाठी तत्पर होऊया. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करते वैदिक गणित तज्ज्ञ सौ शेफाली गुप्ता मॅडम यांना. कारण वैदिक गणित हा प्राचीन ऋषींनी दिलेला एक अद्भुत असा ठेवा आहे आणि या गणितामुळे येस मॅम प्लीज या गणितामुळे वैदिक गणनेचं वेगवान आणि अचूक अशा पद्धतीचं केलेलं मूल्यमापन आपण सगळे बघतोच. मी मॅडमना विनंती करते ते आपल्याला मार्गदर्शन करतील. सौ शेफाली गुप्ता वैदिक गणित तज्ज्ञ नागपूर. जोरदार टाळ्यांनी आपण मॅडमचं स्वागत करूया. धन्यवाद मॅडम. मंचावर असील सर्व विद्वजन तथे सगळ्या शाळांमध्ये आलेले सगळे माझे विद्यार्थी मित्र, त्यांचे आचार्यगण आणि त्यांचे पालकगण सुद्धा, कारण इथे मला काही आजी आजोबा वगैरे सगळेच दिसतात आहे. सर्वांचं कौतुक, सर्वांचं स्वागत. कौतुक यासाठी कारण हा एक आगळा वेगळा कार्यक्रम होता जो लहान मुलांसाठी होता पण मोठ्यांच्या मनात कुठेतरी आला. पल्लवीताई आणि सुरजदादा तुमच्या दोघांचं कौतुक, कारण सगळ्यात सुरुवातीला या दोघांच्या डोक्यात ही कल्पना आली. त्या लोकांनी काही लोकांसोबत डिस्कशन केलं पण तयारी सर्व त्यांनी केली होती. त्याला पॉलिश करण्याचं काम हे फक्त काही एका टीमनी केलं. कालांतराने जसजसे लोक जुळत गेले, कहते ना अकेला चला था जाने में मंजिल मगर लोक जुड़ते गए और कारवा पड़ता गया. एक एक जण येत गेलं आणि एक एक जण जोडत गेलं. आज आपण बघतो आहे इथे आम्हाला अपेक्षा फक्त मुठभर होती. आज अपेक्षा ओंजळी ते मावणार नाही, ओंजळीतून वाहत जाणार आहे. असा मोठा एक खूप मोठा कार्यक्रम इथे होतो आहे. मुख्य म्हणजे मी आज इथे विशेष उभी आहे माझ्या विषयामुळे. माझा विषय गणित. ठीक आहे, त्यात तो वैदिक गणित आहे. वैदिक हा शब्द जोडला गेला आहे, पण गणित हा गणितच असतो. तो वैदिक असो की आजचं असो, 2 आणि 2 4च होणार आहे. वैदिकमध्ये 5 किंवा 3 होत नाही आणि आपण जे शाळेत शिकतो ते 2 आणि 2 4 राहत नाही. गणित हे सर्वदूर सारखंच असतं, पद्धती वेगळ्या असतात. आताच आपल्याला सांगितलं आहे की हे फार फार आधीपासून सगळं होतं. एक नाव घेतलं गेलं होतं त्या अगोदर भास्कराचार्यांचं. भास्कराचार्य हे 12th सेंचुरीमध्ये होते. त्याच्या अगोदर एक अजून भास्कर झाले, आर्यभटांचंही नाव ऐकलं आहे. पण तत्पूर्वी त्याच्याही अगोदर मी एक बोधायन ऋषींचं नाव घेईन. बोधायन ऋषी हे ईसापूर्व 6व्या शतकात झाले आहे, ज्यांची शुल्बसूत्र अतिशय प्रसिद्ध आहे. आणि आजही आपण जर एखाद्या ठिकाणी गेलो तर आपण बघतो भव्य दिव्य मंदिर आहे. ते जे देवळं बांधल्या गेले आहेत त्याची जी शिल्पकला तुम्ही बघता, सगळं बघता, पण त्याच्यामध्ये अचूकता आहे. ती सगळी जी आहे ती ट्रिग्नॉमेट्री और त्रिकोणमितीमुळे आहे. हे सगळं आपल्याकडे खूप आधीपासून होतं. मधल्या काळामध्ये थोडंसं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण आज परत IKS अंतर्गत भारतीय ज्ञान परंपरेअंतर्गत आपण परत त्याकडे वळतो आहे. हळूहळू का होईना आपली वाटचाल सुरू झाली आहे. हळूहळू आपण चालायला लागलो की केव्हा तरी आपण धावू. आज अपेक्षा फक्त ही आहे की जे छोट्या छोट्या मुलांनी आणि यामध्ये सहभागी होण्यासाठी का होईना एक पाऊल पुढे घेतलेलं आहे. ज्ञानामध्ये त्यांच्या भर झाली आहे. या ज्ञानामध्ये त्यांच्या आचार्य वर्गाने सतत भर करत राहावी. हे जर सातत्याने करत राहिलं तर हळूहळू करून ते म्हणतात ना, थेंबे थेंबे साचल्यानंतरही माठ भरतो, तर ज्ञानामध्ये अशीच भर पडत राहते. भारतीय ज्ञान परंपरेमध्ये वेगवेगळे विषय आहेत.
वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या जर आपण थोडंसं बघितलं आजूबाजूला तर आपल्याला सगळ्या गोष्टी दिसतात. आणि हे सगळं निरीक्षण केल्यावरती खूप काही गोष्टी मिळतील. निरीक्षण पण आवश्यक आहे. आपण शाळेत जातो तिथे पद्धतशीर शास्त्रशुद्ध आपण शिकतो, पण थोडंसं निरीक्षण केल्याने आपल्याला जे काही मिळतील ते खूप महत्त्वाचं असतं त्याचं. आणि आपण जे पुस्तकीय शिकलेलं आहे याची जोड करायला शिका, कारण याच्यातून खूप काही शिकायला मिळतं. आज मी म्हटलं होतं मॅडमला मी फक्त 2 मिनटं घेईल, माझा वेळ पूर्ण आज झालेला आहे. परत सर्वांना विद्यार्थी मित्र, त्यांचे आचार्यगण, त्यांचे पालकगण सोबत या महोत्सवाचे आयोजक पल्लवीताई आणि सूरजदादा या दोघांना मनपूर्वक, सोबतच मंचावर असतील जितकेही लोक आहेत, हे सगळ्यांच्या मदतीशिवाय हा कार्यक्रम होऊ शकत नव्हता, म्हणून त्या सगळ्यांचंही कौतुक आहे. नमस्कार, जय हिंद. खरं तर वैदिक गणित हे केवळ बौद्धिक क्षमता नाही तर स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्याची सुद्धा एक महत्त्वाची अशी एक पद्धती आहे. आणि आपल्यापैकी बरेच विद्यार्थी त्याचा अनुभव घेत आहेत किंवा त्यामध्ये प्रावीण्य मिळवण्याचा शिक्षकांच्या मदतीने प्रयत्न करत आहेत. तर मॅडम, आपलं जे मार्गदर्शन होतं ते अतिशय मोलाचं, महत्त्वपूर्ण असं होतं. आजच्या या मार्गदर्शन सत्रामधलं शेवटचं जे सत्र आहे ते आता यानंतर होईल आणि त्यानंतर सर्व जी मान्यवर मंडळी आहे ते ऑब्झर्व करायला सर्व मॉडेल्सच्या जवळ सर्व मंडळी येणार आहेत. शेवटचं यानंतरचं जे मार्गदर्शन आहे ते बुशरा पठाण मॅडम यांचं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मिळणार आहे. मेस्टाच्या त्या व्हाईस प्रेसिडेंट आहे. मेस्टा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील इंग्लिश मीडियम स्कूल्सच्या त्या व्हाईस प्रेसिडेंट आहे. मॅडम, ओव्हर टू यू. सम्माननीय मंच, रिस्पेक्टेड पेरेंट्स और इस वर्ल्ड रिकॉर्ड इवेंट में आए हुए सभी स्टूडेंट्स, सबसे ज़्यादा अभिनंदन की भागीदार पल्लवी और सूरज सर है. इनके लिए सब लोग जोरदार तालियां बजाइए. वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज कहते हैं कि या कोड्या कड्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी, विकसित प्रगतीतील समाजी शेकडो महापुरुष. वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की सोच को ITS ये वर्ल्ड रिकॉर्ड को पल्लवी और सूरज सर ने कामयाब बनाया है. और उन्होंने ये बच्चों के अंदर जो टैलेंट है उस टैलेंट को सामने लाने के लिए एक बहुत ही अच्छी जगह प्लेसमेंट दिया है. मैं स्टेज के सभी मान्यवरों की तरफ से, आए हुए सभी पेरेंट्स की तरफ से, सारे स्टूडेंट्स की तरफ से, स्कूल्स की तरफ से और स्कूल्स यूनियन की तरफ से पल्लवी का और सूरज सर की हिम्मत को दाद देती हूँ और उनका शुक्रिया अदा करती हूँ इन सब की तरफ से. बाकी सूरज सर और पल्लवी मैम दोनों ने इतनी बड़ी जुर्रत की है, इतनी बड़ी हिम्मत की है. बहुत समाज को सुधारने की बहुत लोग बात करते हैं, लेकिन ऐसी रचनाएं, ऐसी कल्पना भी बहुत देखते हैं, लेकिन ऐसी बातों को एग्जीक्यूट करने वाले बहुत कम लोग होते हैं. भाषण बहुत लोग देते हैं, पेपरबाजी बहुत करते हैं, बड़ी बड़ी पुस्तकें लिखी जाती है, बड़े बड़े आर्टिकल लिखे जाते हैं, लेकिन इस तरह की क्रांति करने वाले बहुत कम लोग रहते हैं. जब इलेक्शन के लिए घूमा जाता तो एजुकेशन के लिए बड़ी बड़ी बातें की जाती है, बड़े बड़े आश्वासन किए जाते हैं. और जब स्टूडेंट्स के लिए इस तरीके के इवेंट्स अरेंज किए जाते हैं तो कोई पॉलिटिकल लीडर ऐसे बच्चों को अप्रिशिएट करने आता भी नहीं है. ये बहुत दुख की बात है और बहुत अफसोस की बात है. हमारा देश अच्छे टैलेंटेड बच्चों के टैलेंट इसी तरीके के प्रोजेक्ट बना कर सामने ला रहा है. और हम सब इसी एजुकेशन क्षेत्र में काम करने वाले सभी लोग, सभी स्कूल चलाने वाले लोग, संस्थापक लोग अपने अपने तरफ से प्रयास करते हैं, लेकिन हमारी तरफ देखने का लोगों का नज़रिया जो है वो बहुत अलग होता है. तो मैं चाहती हूँ और मैं सूरज सर और पल्लवी मैडम को कि इस भावना को, इस कल्पना को जो
प्रैक्टिकल तौर पे करके बताए। सही में मुबारकबाद देती हूँ और उनकी हिम्मत अफजाई करती हूँ कि सर इस तरीके के इवेंट जो है वो आप करते रहिए, स्टूडेंट्स के टैलेंट को बाहर लेकर आइए, उनके दिमाग में जो कल्पनाएं चल रही है, उनकी सोच जो चल रही है, उन सोच को आप बाहर लाइए। डिस्ट्रिक्ट लेवल पे इवेंट्स करिए, विदर्भ लेवल पे करिए, आप महाराष्ट्र लेवल पे करिए, जो भी करिए। और हम सब लोगों ने इस काम को योगदान देना चाहिए। जो इंसान फिजिकली काम कर सकते हैं ऐसे इवेंट्स में फिजिकली अपना योगदान दें। जो पैसों से अपना योगदान दे सकते हैं वो पैसों से अपना योगदान दें। जो टैलेंट से अपना योगदान देते हैं वो टैलेंट से अपना योगदान दें, क्योंकि हमारी कमाई हुई मेहनत और हम कितने भी महल इन दुनिया में बना के चले जाए, जब हम ये दुनिया छोड़ के जाते हैं तो कोई चीज़ साथ नहीं आती। ये अनुभव मैंने अपने बड़े बेटे को खोते हुए समझा है कि मेरे पास सब कुछ, सोशल पावर्स, पॉलिटिकल पावर्स, हर तरीके की पावर्स मेरे पास होने के बावजूद भी मैं अपने बच्चे को बचा नहीं पाई। तो मैं सभी आए हुए आयोजक, पेरेंट्स और यहाँ पे जो भी कार्यकर्ता हैं उन सब से ये रिक्वेस्ट करती हूँ कि इस तरीके के कार्यक्रम को कामयाब बनाने के लिए सबसे बड़ी ज़रूरत होती है पैसा। आप 1 रुपये से लेके 1000 रुपये तक किस तरीके की देनगी पेटी बाहर रखी हुई है, किस तरीके का डोनेशन है, QR कोड वहाँ पे रखा गया है। आप अपनी तरीके से सोचकर वहाँ पर डोनेशन डाल सकते हैं और इस तरीके के इवेंट्स को और अच्छे से अच्छे लेवल पे ले जाने के लिए, कामयाब करने के लिए मदद कर सकते हैं। हमको ये सब जो है वो हमारे बच्चों का टैलेंट बाहर निकालने के लिए किया जा रहा है। मैं सभी आए हुए सभी लोगों से यही रिक्वेस्ट करती हूँ और इस तरीके की सोच रखने वाले ये सूरज सर और पल्लवी ये पुतले दाम्पत्य को मुबारकबाद देती हूँ और सभी पेरेंट्स से आए हुए सभी लोगों को बार बार कहना चाहती हूँ कि आप इस लोगों की हिम्मत अफजाई करिए और इन लोगों को हर तरीके की मदद करिए, हर तरीके का योगदान करिए। इनके लिए, दोनों के लिए मैं एक ही शेर कहना चाहूँगी और आए हुए सभी बच्चों के लिए मैं कहना चाहूँगी कि ये लोग इस तरीके से कहते हैं कि इकबाल कहते हैं कि या रब वो शौक दे के शमे इल्म पा सकूँ, या रब वो शौक दे के शमे इल्म पा सकूँ, खुद जल कर दूसरों को उजाला दिखा सकूँ। जय हिंद। धन्यवाद मैम आपके इस स्नेहिल मार्गदर्शन के लिए। आपके ये शब्द हम सब के लिए प्रोत्साहन है और हम सबको ऊर्जावान आज बना रहे हैं। आपका इस सराहना का ये हम लोग उसे प्रत्युत्तर तो नहीं दे सकेंगे, लेकिन शब्द ज़रूर देते हैं कि आपका अगर हमारे साथ ऐसा ही साथ बना रहा तो ऐसे इवेंट्स हम आए दिन बनाते रहेंगे, क्योंकि आम लोगों में कुछ खास बात पैदा करता है, दिल में विश्वास पैदा करता है। मिट्टी तो बात अलग है, ऊपर वाला और आप जैसे लोग अगर आशीर्वाद देत तो पत्थरों में कोई घास पैदा करता है। म्हणूनच आपल्या सगळ्यांना मला सांगायला आनंद वाटतो की या इतक्या सुंदर आयोजनाचं जेव्हा आपण संकल्पनेतून ही जेव्हा सुरू झाली होती तेव्हा अनेक हात समर्थपणे उभे राहिले, अनेक ठिकाणी अनेक अडचणी आल्या, पण न पूछो कि मेरी मंजिल कहाँ है, अभी तो सफर का इरादा किया है असं म्हणणार आहे दाम्पत्य आणि त्यांना ज्यांनी सहकार्य केलं अशी सर्व संयुक्त विद्यमाने ज्यांच्या आपण हा वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंट आयोजित केला ही सगळी मंडळी होती आणि म्हणूनच आजचा हा ऐतिहासिक सुवर्णक्षण आपण सगळेजण अनुभवू शकलो। मी आता फार वेळ घेत नाही, आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार। यानंतर सर्व मंडळी हे सुंदर असं मॉडेल ऑब्झर्व करण्यासाठी वेगवेगळ्या गटांमध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये आपली विभागणी केली गेलेली आहे, त्या पद्धतीने तुम्ही ते ऑब्झर्व करावं। आमच्या सर्व विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन करत असताना तुम्ही त्यांचं प्रोत्साहन वाढवलेलं आहे उपस्थितीने, मात्र प्रत्यक्ष पाहणी करून तुम्ही त्यांचं मनोधैर्य आणि त्यांनी केलेल्या सर्व कष्टांचं फळ त्यांच्यापर्यंत तुमच्या उपस्थितीने, तुमच्या ऑब्झर्वेशनने, तुमच्या पाहणीने आणि तुमच्या कौतुकाने पोहोचणार आहे। अनेकविध विषय आहेत, अनेकविध अशा संकल्पना आहेत आणि विद्यार्थ्यांनी अर्थातच शिक्षक पालकांच्या सहकार्याने साकारलेले हे सर्व मॉडेल्स या ठिकाणी आहेत। पूरी धरा भी साथ दे तो कुछ और बात है, आप सब भी साथ दे तो कुछ और बात है, यूं तो एक पैर से भी चल देता है इंसान।
यूं तो एक पैर से भी चल लेता है इंसान मगर दूसरा भी साथ दे तो कुछ और बात है. तुम्ही सगळ्यांनी जी साथ दिली आहे मंडळी ती वाखाणण्याजोगी आहे, म्हणून आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार. जोरदार टाळ्यांचा गजर तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीसाठी, कारण इथे अनेक मंडळी अशी आहेत जी शिक्षक नाही, जे विद्यार्थ्यांचे पालकही नाही, पण केवळ या संपूर्ण आयोजनाला आशीर्वाद देण्याकरता, शुभेच्छा देण्याकरता आणि आमचं मनोधैर्य वाढवण्याकरता या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिली. आपलं मनापासून आभार आहे. आणि अशी साथ आमच्याबरोबर असू द्या. पल्लवी, सूरजदादा आणि डायट शिक्षण विभाग, विद्याभारती, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, वर्ल्ड रेकॉर्ड, हे सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण सगळेजण एकत्र आले. असं एकत्र येणं वारंवार घडो यासाठी तुमचं सहकार्य नेहमी अपेक्षित आहे. मानून संपवत आहे. सर्व मान्यवरांचे आभार, आयोजकांचे तर आभार.